देशाचे नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। 17वे नवे उपराष्ट्रपती म्हणून एनडीएचे सीपी राधाकृष्णन हे जिंकलेले आहेत। त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलाय। बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली तर सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळालेली आहेत। एकूण 728 खासदारांनी मतदान केलं। सीपी राधाकृष्णन आता भारताचे नवे 17वे उपराष्ट्रपतीपदी त्यांची नियुक्ती झाली। त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला। बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली तर सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली। ते आता 17वे उपराष्ट्रपती झालेत। सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली तर त्यांच्या विरोधातील उमेदवार इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळालेली आहेत। 728 खासदारांनी मतदान केलं। भारताचे उपराष्ट्रपतीपदी सीपी राधाकृष्णन आहेत। इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी पराभूत झालेले आहेत। 768 खासदारांकडून उपराष्ट्रपती पदासाठी मतदान झालं। त्यामध्ये सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली तर बी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना 300 मतं मिळालेली आहेत। आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आहे। उपराष्ट्रपती धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली होती आणि आज त्याचा निकाल लागलेला आहे। इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल देखील होते ते या निवडणुकीत जिंकलेले आहेत। त्यांना 452 मतं मिळाले। त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे। राधाकृष्णन यांना 452 मतं मिळाली तर बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली। राजधानी दिल्लीतून आताच्या क्षणाची महत्त्वाची राजकीय बातमी। एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती झालेले आहेत। क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती। काही धक्कादायक निकाल लागेल असं देखील म्हटलं जात होतं, मात्र या सगळ्या शक्यता फोल ठरलेल्या आहेत। एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मतं मिळून त्यांनी बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे। बी सुदर्शन रेड्डी यांना 300 मतं मिळाली। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी भरत मोहोळकर आहेत आपल्याशी बोलण्यासाठी। भरत, या म्हणजे काही शक्यता होती की धक्कादायक निकाल लागू शकतो पण तसं काही झालं नाही। सत्ताधारी जिंकलेले आहेत। राधाकृष्णन यांना 452 मतं मिळालीत। काय अधिक माहिती? गिरीश, या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी की एनडीए कडे 432 मतं होती, मात्र सध्या आपण पाहतो आहोत की तब्बल 20 मतं हे एनडीएला जास्त मिळालेले आहेत। या निवडणुकीमध्ये भाजपची किंवा एनडीएची मतं फुटतील आणि ती मतं इंडिया आघाडीला मिळतील, बी सुदर्शन रेड्डींना मिळतील अशी शक्यता वर्तवली जात होती आणि त्या दृष्टीने दिल्लीच्या वर्तुळामध्ये मोठ्या राजकीय हालचाली सुरू होत्या। मात्र अखेर हे सगळ्या शक्यता फोल ठरलेल्या आहेत आणि जी इंडिया आघाडीची मतं आहेत त्यामध्ये 20 मतं ही एनडीए कडे गेलेली आहेत। सीपी राधाकृष्णन यांना ही मतं मिळालेली आहेत आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर एनडीएची जी मतं आहेत ते इंडिया आघाडीकडे वळण्याऐवजी इंडियाची मतंच एनडीएकडे वळल्याने भाजपला धक्का बसण्याऐवजी हा इंडिया आघाडीला मोठा धक्का असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी बरोबर, इंडिया आघाडीची 20 मतं फुटलेली आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी विरोधकांना हा मोठा धक्का आहे। बरं, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। सीपी राधाकृष्णन हे नवे उपराष्ट्रपती आहेत, भारताचे 17वे उपराष्ट्रपती असणार आहेत। त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केलेला आहे। विशेष म्हणजे सत्ताधारी मतं फुटतील सत्ताधाऱ्यांची असं म्हटलं जात होतं, मात्र उलट झालेले। उलट इंडिया आघाडीचीच मतं 20 मतं ही सत्ताधाऱ्यांना मिळालेली आहेत, सीपी राधाकृष्णन यांच्या पारड्यात गेलेली आहेत। त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झाला, त्यांना 300 मतं मिळालेली आहेत। धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाली होती आणि या निवडणुकीसाठी विरोधकांनी देखील रणनीती आखली होती। बैठकांचं सत्र आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।